नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात झटपट. पालघरमध्ये अखेर युतीनं साताऱ्याचा पॅटर्न राबवलेला आहे. भाजपचे राजेंद्र गावित पालघरमध्ये शिवसेनेच्या तिकिटावरती निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालंय. राजेंद्र गावितांनी आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या हजेरीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना श्रीनिवास वनगांना तिकीट देण्याचा प्रयत्न करत होती, मात्र आता वनगांना डावलत गावितांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे वनगांना विधानसभेचं तिकीट देणार असल्याचं कबूल केल्याचं कळतंय. मला आणि मुलगी प्रणिती शिंदेला भाजपकडून ऑफर होती असा गौप्यस्फोट केला सुशीलकुमार शिंदे यांनी. प्रणितीला आधी ऑफर दिली होती आणि आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मलाही आग्रह करण्यात आला असं शिंदे म्हणाले. शिंदे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज सोलापुरात दाखल केला. त्यानंतर काँग्रेस भवनमध्ये आयोजित सभेत बोलताना भाजपच्या कार्यपद्धतीवरती त्यांनी टीकाही केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज औरंगाबादेत बैठकीचं आयोजन केलं होतं. निवडणुकाच्या तोंडावरती त्यांची ही बैठक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा कौर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज आज अमरावतीतून दाखल केलेला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी राजपेठ चौकामध्ये जाहीर सभा घेतली. हा अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, रावसाहेब शेखावत, रिपाईचे राजेंद्र गवई हे सगळे मंचावर उपस्थित होते. दरम्यान अमरावतीतल्या या सभेनंतर युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांनी आज थेट बैलगाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नवनीत कौर राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत आणि यावेळी नवनीत राणा यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतील तर ते चर्चा करून दूर केले जातील अशी ग्वाही काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मात्र याच पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी पक्षाचे काही जण हे आव्हाड गटामध्ये असल्याचं वक्तव्य केलं. ठाण्यामध्ये आघाडीत बिघाडी आहे हे पुन्हा एकदा यावरून स्पष्ट झालंय. बीड लोकसभा मतदारसंघात मुंडे बहीण भावामध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही कोणाचेच होऊ शकत नाही, चुलता तर लांबचा आहे असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना लगावलाय. तुम्ही तुमच्या बापाचा पंडित अण्णांचा साधा चौथरा तरी बांधला का असा सवाल देखील पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना केलाय. काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यावरती प्रकाश आंबेडकर यांनी मात्र जोरदार टीका केलेली आहे. गरिबी भत्ता म्हणजे निवडणुकीतील जुमलेबाजी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. काँग्रेसनं आधी मध्य प्रदेशातील बेरोजगारांना जाहीर केलेला भत्ता द्यावा, मग गरिबी हटावचा नारा द्यावा अशी टीका देखील प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे. शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे काँग्रेसनं चंद्रपूरचा उमेदवार बदलला असा गौप्यस्फोट काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसला चंद्रपूरची जागा द्या अशी मागणी राहुल गांधींकडे केल्यानंतर बांगडेंचा पत्ता कट झाल्याचं धानोरकर म्हणाले. उस्मानाबादमध्ये भाऊबंदकीच्या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा पाटील आणि सेनेचे ओमराजे निंबाळकर यांच्यातील लोकसभा निवडणूक राज्यभर चर्चेत आहे. अशातच आता राणा पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचे चारित्र्य आणि संस्कार काढत त्यांच्यावरती टीका केली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटील आणि पद्मसिंह पाटलांवरती केलेल्या टीकेला आज राणा पाटलांनी उत्तर दिलंय. तर आज राणा पाटील यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्जही भरला. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी आज परभणी शहरातील वातावरण राजकीयदृष्ट्या ढवळून निघालं. युती आणि आघाडीच्या वतीनं उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या वतीनं संजय जाधव आणि विद्यमान खासदारांनी आपला अर्ज दाखल केला. शहरातील शनिवार बाजारातून त्यांनी मोठी रॅलीही काढली आणि सेनेच्या वतीनं मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं.
अकोल्यातील लोकसभेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांनी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल केला। नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी हिदायत पटेल यांनी रॅली न काढता फक्त 5 ते 6 कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र सगळीकडे नेत्यांचं शक्तीप्रदर्शन सुरू असताना पटेल यांनी रॅली का काढली नाही याबाबत त्यांनी कोणतंही कारणही दिलं नाही। अकोला लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल केला। नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी टॉवर चौक इथल्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली आणि शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते रॅलीला उपस्थित होते। भुसावळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असल्यानं ही जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी विधानसभेकरता पीपल्स रिपब्लिकन पार्टीसाठी सोडावी अशी मागणी केली जाते। पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनावणे यांनी अशी मागणी केली आहे। नाहीतर रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। माढा लोकसभा मतदारसंघामधून कुणाला उमेदवारी देणार याबाबत भाजपनं अजूनही सस्पेन्स कायम ठेवलाय। त्यामुळे आता विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली जाते। आता तरी माढ्याच्या जागेचा तिढा सुटणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपला धक्का देत भाजपचे बंडखोर शिवाजी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिवाजी जाधव यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र उमेदवारी न मिळाल्यानं जाधव यांनी बंडखोरी करत अर्ज भरलाय। शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत हेमंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। कधी ग्रामपंचायतीची निवडणूकही न लढवलेल्या डॉक्टर सुभाष भामरे यांना धुळेकरांनी मोदी लाटेवरती निवडून खासदार बनवलं। मात्र केंद्रात मंत्री असलेले डॉक्टर भामरे 5 वर्षात धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काहीही आणू शकले नाही। हे धुळे लोकसभा मतदारसंघाचं दुर्दैव असल्याचा आरोप काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी केलाय। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ धुळ्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले। मोठ्या प्रमाणात यावेळी शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज परभणीतून दाखल केला। दरम्यान उमेदवारी दाखल करण्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शहरात मोठं शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं। यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही हजेरी लावली। हिंगोली काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांनी काढलेल्या रॅलीचं रूपांतर नंतर सभेत झालं। यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी युती सरकारवरती हल्ला चढवला आणि सरकार फक्त घोषणा करतं, मात्र मुळात सरकार भिकारी आहे अशी टीकाही त्यांनी केली। साताऱ्याची जनता दहशतीखाली आहे असं म्हणत ती दहशत मुक्त करण्याचा विडा आज नरेंद्र पाटलांनी उचलला। साताऱ्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ही दहशत मोडीत काढण्याचा मानस त्यांनी व्यक्त करून दाखवला। युतीचं तिकीट मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला। या पत्रकार परिषदेला पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई सोबतच शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन बानुगडे, पुरुषोत्तम जाधव हे सगळे उपस्थित होते। यावेळी त्यांनी सुरुची राड्यापासून ते टोलनाक्यातील घोळ हे सर्व प्रकार बाहेर काढून उदयनराजेंचं नाव न घेता त्यांच्यावरती जोरदार टीका केली। अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यासोबत ती दिल्लीला जाणार असून दिल्लीत ती काँग्रेस प्रवेश करेल अशी सूत्रांची माहिती आहे। पक्षप्रवेशानंतर उर्मिलाला उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून अभिनेता सनी देओलला उमेदवारी देण्यासाठी भाजप उत्सुक आहे। निवडणूक लढवण्यासाठी सनी देओल स्वतः फार उत्सुक नाहीये, त्यामुळे त्याला उमेदवारी देण्यासाठी राज्यातल्या नेत्यांवरती केंद्रीय नेतृत्वाने जबाबदारी सोपवलेली आहे आणि यासाठी भाजप नेते आता सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांना गळ घालणार आहेत अशी माहिती मिळते आहे।
दुसरीकडे अभिनेत्री जया प्रदा यांनी आज भाजपत प्रवेश केला। याआधी त्या समाजवादी पार्टीत होत्या। आज नवी दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयामध्ये त्यांनी अधिकृतपणे भाजपत प्रवेश केला। उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून त्या निवडणूक लढवतील अशी सूत्रांची माहिती आहे। याआधी रामपूरमधून त्या 2 वेळा खासदारही राहिलेल्या आहेत। 2004 साली रामपूरमधून घवघवीत आघाडी घेत त्या विजयी झालेल्या होत्या। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उत्तर प्रदेशातील 40 स्टार प्रचारकांची यादी आज भाजपने जाहीर केली आहे। या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अभिनेत्री हेमा मालिनी आणि मनोज तिवारी यांचाही समावेश आहे। मात्र या यादीतून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी, मेनका गांधी आणि वरुण गांधी यांना वगळण्यात आले। 2014च्या लोकसभा निवडणुकीत हे 4ही जण उत्तर प्रदेशातील भाजपचे स्टार प्रचारक होते। तिकडे कानपूरमधून भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा पत्ता कट झालाय। पक्षाचे सरचिटणीस रामलाल यांनी आपणास निवडणूक लढवू नका असं सांगितल्याचं मुरली मनोहर जोशी म्हणाले। मुरली मनोहर जोशी आणि पक्षाचं मार्गदर्शक मंडळ यावरती नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। सिन्हांचा काँग्रेस प्रवेश आता नक्की झालाय असं कळतंय। मोदींवरती सातत्याने टीका करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांना यंदा भाजपनं तिकीट दिलं नाही। पाटणा साहिबमधून त्यांच्याऐवजी रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी मिळालेली आहे। त्यामुळे आता काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळते का ते बघावं लागेल। भाजपच्या दिल्ली मुख्यालयात बैठकीसाठी सुषमा स्वराज आणि नितीन गडकरी पोहोचले होते। यावेळी गडकरींनी सुषमा स्वराज दिसताच त्यांच्याजवळ जाऊन हात जोडले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले। सुषमा स्वराज यांनी देखील नमस्कार करणाऱ्या गडकरींची पाठ थोपटली आणि आशीर्वाद दिला। गडकरींनी हा सगळा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केलाय। भुसावळच्या बोदवडमध्ये शेतातील विजेच्या खांबांना स्पर्श झाल्यानं 2 म्हशींचा मृत्यू झालाय। या म्हशींच्या मृत्यूमुळे बालचंद परदेशी या शेतकऱ्याचं 2 लाखांचं नुकसान झालंय। या घटनेची माहिती दिल्यानंतर वीज वितरण आणि महसूल खात्याचे कर्मचारी इथं दाखल झाले, तर महावितरणच्या कारभारामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। नागपुरात निवडणुकीच्या काळात होणाऱ्या दारू वाटपावरती आणि अवैध दारू विक्रीवरती राज्य उत्पादन विभागाची करडी नजर असणार आहे। यासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये 13 पथकही तैनात करण्यात आली आहेत। विशेषतः विविध राजकीय पक्षांतर्फे मतांसाठी झोपडपट्ट्यांमध्ये होणाऱ्या दारू वाटपावर लक्ष ठेवलं जाणार आहे। त्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत, तर दारूची निर्मिती करणारे कारखाने आणि ठोक विक्रेत्यांकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले। भुसावळ शहरातील रेल्वेच्या मैदानावरती ऑल इंडिया आरपीएफ फौजदार पदासाठी उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात आली। याच्या पहिल्या दिवशी 1000 उमेदवारांची प्रक्रिया राबवण्यात आली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 1000 उमेदवारांसाठी कडेकोट बंदोबस्तात आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली भरती प्रक्रिया पार पडली। एकीकडे मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती असताना दुसरीकडे जालन्यातील रोहनवाडी इथल्या एका दाम्पत्यानं दूध डेअरीच्या व्यवसायातून नवा रोजगार सुरू केलाय। शंकर तनपुरे आणि द्वारकाबाई तनपुरे यांनी गीर गाई खरेदी करून त्यांच्यापासून दूध संकलन आणि पॅकिंगचा व्यवसाय उभारलाय। डेअरीच्या माध्यमातून बाजारपेठेत जाऊन दुधाची विक्री केल्यानं त्यापासून त्यांना चांगला नफाही मिळतोय। अकोल्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील काटेपूर्णाजवळ रात्रीच्या सुमारास खासगी बसचा अपघात झाला। यावेळी बसनं 3 वाहनांना धडक दिली। या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले। त्यांना उपचारासाठी अकोल्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सुदैवानं यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। बोगस कंपन्या स्थापन करून शेतकऱ्यांच्या नावावरती परस्पर कर्ज उचलणारे गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे। 22 बोगस कंपन्या स्थापन करून 26,000 शेतकऱ्यांना आणि बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा त्यांच्यावरती आरोप होता। या प्रकरणी अखेर गुट्टेंना एसआयटीनं अटक केली आहे। वाशिम जिल्ह्यातील वनोजा शाखेकडून पक्ष्यांना पाणी उपलब्ध व्हावं या उद्देशानं ठिकठिकाणी जलपात्र तसंच कृत्रिम घरटी बसवण्यात आली आहेत। वनोजाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ही कृत्रिम घरटी वितरित करण्यात आली।
गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी निवडणुकीच्या काळात पोलिसांची वाहनं उडवून पोलीस जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न सफल होऊ शकला नाही. सातगावच्या कडझरी भागामध्ये एका पुलाखाली आयडी बॉम्बची स्फोटकं पुरून ठेवण्यात आली होती. पोलिसांनी लगेचच बॉम्ब पथक पाठवून ही स्फोटकं निकामी केली आहेत. सध्या राज्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत असून तापमानाचा पारा 40शी पार गेलाय. वाढत्या तापमानामुळे जिल्हावासी हे घामाघूम होत असल्यामुळे तहान भागवण्यासाठी आता गरिबांचा फ्रीज असलेल्या माठातील थंड पाण्याला सर्वांची पसंती आहे. माठातील पाणी आरोग्यदायी असल्यानं हे विविध रंगातील माठ सध्या खरेदीसाठी वाशिममध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि हे माठ खरेदी करण्यासाठी नागरिकांची देखील झुंबड उडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोंडिवली गावामध्ये तब्बल 18 वर्षांनंतर सोमवारी शिमगोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पारंपरिक नृत्यही करण्यात आलं. सोबतच गावामध्ये पालखी आणि मानापमानावरून 18 वर्षांपासून खरं तर वाद होता. त्यामुळे प्रशासनानं या गावामध्ये शिमगोत्सवाला बंदी घातली होती. पण गावातील शिंदे आणि कोंडविलकर या दोन गटांनी गावातच आपापसातले वाद मिटवले. ग्रामदैवत श्री देव केदारनाथ झोलाई देवीची पालखीबद्दलचे वाद आता संपुष्टात आलेत आणि त्यानंतर तब्बल 18 वर्षांनंतर इथं रोहिदास वाडी या ठिकाणी देवीची पालखी निघाली. आणि यासोबत गावाकडच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.